प्यारे दादाजी, कुछ खास पलों को याद कर हो गई आंखें नम। कैसे भुला पाऊंगा आपके जाने का गम। हर कदम आपने साथ दिया मेरा, मेरी हर ख्वाहिशों को आपने अपनी पलकों पर बिठाया। मेरी जिंदगी की हर कामयाबी आप ही की तो थी। आपसे ही तो हर पल बुलंद मेरे हौसले रहे। आप ही को तो मैंने हर दम मेरे साथ खड़े पाया। अब ये हिम्मत कौन देगा मुझे, आप सा प्यार आप सा दुलार कौन करेगा मुझे। अब हर गलतियों पर भी माफ़ कौन करेगा मुझे। आपकी सुंदर सोच का मैं करता हूँ सम्मान। पढ़ लिख कर सभी कुछ बन जाए, ये ही था आपका अरमान। करता हूँ मैं नमन आपके उन खुले विचारों को। करता हूँ मैं नमन आपके उन खुले विचारों को। कोशिश करता रहूँगा पूरा करूँ आपके अरमानों को। आपका आशीर्वाद हम सब के साथ है मेरे दादाजी। हम सब आपको बहुत याद करते हैं। किवसरा परिवार, आज आपण आपले काकाजी यांचं दिनांक 5/7/2020 रोजी अचानक देहांत झालं आणि आपण आज पहा जाता जाता 12 दिवस होऊन गेले आणि आपण आज त्यांचा जीवनक्रम, त्यांचा म्हणजे जीवनाचा काय उजाळा देण्यासाठी सहज मी 2 शब्द बोलत आहे। दिनांक 5/7ला 4-4:30 पर्यंत तब्येत चांगली होती त्यांची आणि अचानक त्यांना वांती किंवा तब्येत त्यांची खराब झाली। सुहास भाऊ आणि काकीजींनी खूप प्रयत्न केले। मस्कर डॉक्टर किंवा देवरे डॉक्टर यांना बोलवलं। प्रयत्नांची पराकाष्ठा भरपूर केली, परंतु तिथे पुढे आम्ही नतमस्तक झालो आणि काकाजींचा त्या दिवशी देहावसान झालं। अवघ्या 2 तासात आम्ही सगळं विधी आटोपला। आमचे नातेवाईक वगैरे सगळ्यांना सांगितलं। आत्या वगैरे त्यांना सुद्धा निरोप दिला। त्यांनी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर की येऊ शकले नाही। हा इतका अवघ्या सगळे परिवार, किवसरा परिवार त्यांनी एक चांगला डिसिजन घेऊन आणि 7 वाजता अंत्यविधी पार पडला। दुसऱ्या दिवशी अस्थीचं विसर्जन किंवा दुसऱ्या दिवशी उठावना किंवा जो कार्यक्रम सगळे दुसऱ्या दिवशी आम्ही पार पडले आणि त्यांच्या अस्थी आम्ही शेतात त्यांच्या झाडं लावली आणि झाडाला अस्थी विसर्जन केलं। अशा पद्धतीनं सांगण्याचा काकाजींचा जीवनक्रम, जीवनामध्ये बरेच चढ उतार आले। अगोदर एक थोडंसं सहज आहे त्यांच्याबद्दल सुद्धा मी सांगतो। काकाजींचा जन्म निंबुडा झाला, त्यानंतर ते धुळ्याला आले। धुळ्याला त्यांनी जनरल स्टोअर्स, कटलरी स्टोअर्स टाकलेलं होतं देवपूरमध्ये। त्यानंतर मला असं माहित पडलं काकाजी एक पिक्चर भतवा टाकीमध्ये मॅनेजर सुद्धा होते। आणि नंतर त्यांनी काही दिवस त्यानंतर ते जेकी जैन त्या नावाने जुलिया गॅस कंपनीमध्ये कामाला होते। त्यांचं नाव इतकं फेमस होतं की त्यांचे संबंध बऱ्याच लोकांशी होते, काय मोठमोठे ऑफिसर, कलेक्टर ऑफिसर। आणि त्यावेळेला गॅस कंपनी संपूर्ण धुळे जिल्ह्याला गॅस म्हणजे त्यांच्या हातातच होतं। फार त्यावेळेला म्हणजे एवढं त्यांना टेन्शन राहायचं, परंतु त्यांनी फार व्यवस्थितरित्या ते पार पडलं। मध्यंतरी ते शिल्लोडला गेले। शिल्लोडला सुद्धा एका रूम मध्ये ते राहत होते, तिथे फर्निचर वगैरे व्यवसाय त्यांचा असा होता। आणि नंतर काही दिवसांनी ते परत धुळ्याला आले। धुळ्याला सुद्धा घरी किराणा व्यवसाय चालू केला। म्हणजे जीवनामध्ये असे बरेच चढ उतार आले त्यांनी, परंतु त्यांनी त्यांचं मन फार एकाग्र होतं। तब्येतीकडे सुद्धा शेवटी त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी योगासनाचे क्लास लावले। योगासनाला जात होते ते दररोज योगासना। त्यांची तब्येत खूप चांगली होती मध्यंतरी, परंतु एका दिवशी अचानक चक्कर पडले आणि त्या दिवसापासून त्यांची तब्येत खालवली। सांगण्याचा अर्थ दुसरी एक विशेष गोष्ट मी सांगतो। ज्या वेळेला आम्ही माझ्यासाठी मुली पाहायला जळका गावी गेलो, तर त्यावेळेला सायकलीने आम्ही भाड्याच्या सायकली घेतल्या आणि आमचे काकाजी आमच्या बरोबर आले होते। का एवढ्या सायकलीने म्हणजे काही त्यांना असं मान अपमान असं काही वाटलं नाही, काही केलं नाही। तर का आजकाल कसं आहे, प्रत्येक वेळेला गाड्या 4-4 वेळेला सांगावं लागतं, तसं त्यांना कोणताच केलं नाही। तर आम्ही आणि काकाजी आम्ही स्वतः बरोबर होतो
झळक्याला तिथं सायकली घेतल्या आम्ही भाड्याने घेतल्या आणि तिथं गेलो आणि परत त्यांना सोडून दिल्या ते सायकली आणि परत आम्ही प्रायव्हेट गाडीने आलो. दुसरी गोष्ट त्यांना असं बऱ्याच म्हणजे वस्तू संग्रह करण्याचा एक छंद होता. जुन्या आठवणी पहा, आमच्या आत्यांचे फोटो, लग्नाचे फोटो, माझे एक पेपराचे कात्रण किंवा आमचे लहानपणाचे फोटो, असे संग्रह सगळे कात्रण त्यांच्याकडे एक सुरक्षित होतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढं प्रेम होतं. काय लग्न फार जुने, आता चालू दमनच्या आत्याचे फोटो त्यांनी लग्नाचे आम्हाला दाखवले. अशा रीतीने एवढं संग्रह, एवढा काकाजींचा जीवनक्रम, एवढे वयाच्या 84 वर्षी काय शेवटी अचानक त्यांचं निधन झालं. आणि काकीजी शेवटपर्यंत त्यांची तब्येतीची खूप काळजी घ्यायची. काय गोळ्या घेतल्या का, कुठे जायचं असलं काकाजी असले तर काकीजी जाण्याचा योग होता. सुहास भाऊ सुद्धा डॉक्टरांना ताबडतोब दाखवत होते. काय एवढं काळजी भरपूर आम्ही घेतली. आणि तसंच आपल्या खिवसरा परिवाराने एक आपण समाजाला योग्य असं मार्गदर्शन केलं की आता या कोरोनाच्या संकटामध्ये कोणती गर्दी न करता आपण सर्व विधी कार्यक्रम सगळे पार पडले. कोणताही का असा म्हणजे खर्चाची गोष्ट नाही, परंतु आज कसं आहे, एक संकट फार मोठं आहे आणि या संकटामध्ये हे असेच कार्यक्रम करणं फार योग्य आहे. अशा याच्या पेपरात सुद्धा बातम्या आल्या आणि आपल्या आत्या, बहीण वगैरे जे आपले नातेवाईक आहे त्यांनी कोणताही राग न पकडता, कोणत्याही मनात हे न समजता, आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे. बहिणीला भावाची आठवण येतच असते काय, परंतु शेवटी सुद्धा त्यांनी दर्शनाला येऊ शकले नाही. आत्याने सांगितलं तुम्ही या, मी नाल्याजणे मी येऊ शकत नाही, आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही असा कार्यक्रम सगळं व्यवस्थित पार पडला. आम्हाला नेहमी काकाजींची आठवण येत राहील. जेव्हा बी आम्ही आमच्या काकाजींच्या शेतात जाऊ, आंबे खाऊ आणि किंवा आंबे वगैरे खाऊ, तेव्हा काकाजींची सुद्धा आठवण येत राहील. त्यांच्या नातूंनी ते झाडं लावली. खरं पाहिलं काकाजींच्या नातूंचं लग्न त्यांनी पार होतं. अशा रीतीने मी सुद्धा नेहमी येत होतो, परंतु मला सुद्धा त्या दिवशी मी निंगुळा गेलो, परंतु मला असं माहित नव्हतं की काकाजींची एवढी तब्येत खालवली. मित्र हो, परिवार हो, आपण सर्वजण एकत्र राहूया आणि सुखदुःखामध्ये नेहमी कोणतंही संकट येऊ द्या किंवा आनंदामध्ये आपण प्रत्येकाला एक मदतीचा हात देत राहू. कोणत्याही प्रकारचा आपण द्वेष न करता आपण असं काकाजींचे विचार पुढे असं चालवत राहू. आणि असा विचारांचा एवढं मी आज 12 दिवस कुठे निघून गेले. मला म्हणजे खरं असं एक बोलायचं नाही होतं, पण एक त्यांचा काहीतरी त्यांच्याबद्दल त्यांचे अनुभव काहीतरी सांगावं बा, कारण की असं एक इच्छा होती. एक शोकसभा वगैरे नाही की माझी सत्ता मी आपल्या परिवारापुरतं मी एक वर्ष बोललो. आपण एक मी श्रद्धांजली काकाजींना देतो आणि पुढे सुहास भाऊंनी काकीजींकडे आणि सारनाथाईकडे लक्ष देऊन आपलं जीवन आपण असं पार पडू एवढं सांगतो. आज काकाजींना जाऊन 12 दिवस झाले. दिवस कुठे निघून जातात ते समजत नाही, परंतु आठवणी आयुष्यभर राहतात. काकाजींना तसा 10 वर्षापूर्वी मोठा अटॅक आला. त्यावेळेस आम्ही नाशिकला धर्माधिकारीकडे घेऊन गेलो. तर त्यांना अँजिओग्राफी किंवा बायपास होण्याची आम्हाला आशा होती, परंतु त्यावेळी त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांचं हृदय फक्त 30% चालत आहे आणि यांचा काही भरोसा नाही, केव्हाही काही होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे काही वाटचाल केली नाही आणि त्यांना ॲज इट इज असं ठेवलं आणि जे मेडिसिन वगैरे आहे त्याप्रमाणे आम्ही चालू ठेवलं. परंतु काकीजींनी आणि सुहास भावांनी जी मनोभावे काकाजी सेवा केली, त्यामुळे त्यांना जवळजवळ 10 वर्ष बोनस आयुष्य मिळालं. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांना थोडासा योगासनची आवड होती आणि त्यांनी जे मनोभावाने आणि आत्मीयतेने योग शिकले आणि योगा करू लागले. त्याच्यानंतर अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो मनुष्य साधा चालतही नव्हता ते अतिशय ताठ मानाने चालू लागले, फिरू लागले, हिंडू लागले. परंतु त्याच्यानंतर त्यांना युरिन ट्रॅक इन्फेक्शन झालं. आशिष पाटील सरांना दाखवलं, त्याचीही ट्रीटमेंट चालू होती. परंतु एका दुःखात अनेक फाटे फुटतात, त्याप्रमाणे त्यांना दुसरे कॉम्प्लिकेशन झाले आणि 12 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. तसे काकाजी स्वाभिमानी होते. काकाजींचे साडू जैन ब्रदर्स वाले होते, ते दुरुभाऊ होते. काकाजी निवृत्तीनंतर त्यांना सांगितलं होतं की जवरीलाजी तुम्हाला काय हवंय. काकाजींनी सांगितलं मी आनंदी आहे, मी संसारात सुखी आहे, मला काही आशा नको. निवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या शेतात
तसं जैन ब्रदर्स कडून फुकट इरिगेशन केलं असतं, ड्रीप केली असते, परंतु ती अजून सुद्धा केलेली नाही. परंतु कोणाजवळ स्वाभिमानानं राहिले आणि काही मागितलं नाही, काही आशा आकांक्षा केली नाही. असे आमचे काकाजी, ज्यांना अतिशय जुने छंद होते, जुने पिक्चरचे पोस्टर, जुन्या लग्नांच्या आठवणी, जुने कॅलेंडर पोस्टर आणि जुने हिरो हिरोईन आमचे लग्नांचे ते फोटोचे कात्रण करून सगळं एक मोठं अल्बम करून कोणी आला प्रेमाने दाखवायचे आणि आमचे जुन्या आठवणी रिन्यू व्हायच्या. असे काकाजी हसत खेळत गेले. परंतु त्यांच्या मागे आमच्या काकूंनी आणि सुहास भाऊंनी जे आपली जैन संस्कृती, जे आपली भारतीय परंपरा आहे, ज्या मनोभावाने 10 वर्ष सेवा केली, ते अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. असं आदर्श आपण जैन कोसरा कुटुंब ठेवतील अशी आशा बघून आज 12व्या निमित्त 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपवतो. लहान बंधू जवरे भाऊ साधारण वय आता त्यांचं 84 होतं, परंतु त्यांनी स्वाभिमान अख्खं जीवन जगलं, कधीच नाही. फार काय आता त्यांनी काही केव्हा नीरा सुद्धा विकत लागले नाही की मी एवढा लखपती करोडपतीचा मुलगा आहे. कसं नाही, स्वाभिमानात जीवन जगलं त्यांनी. त्यांच्या मागे 2 नातू आहे, पंतू आहे, बाई सुनबाई आहे, मुलगा. सगळे त्यांची व्यवस्था इतके ठेवले की अक्कल काम करायचे. आजच्या हिशोबाने म्हातारपणी म्हातारांना कोणी हे करत नाही, कोणी व्रत दर्शन ठेवून जात. पण यांनी इतकी सेवा केली, ते पाहून मला हाणवलं माझ्या भावासाठी. त्यांनी सगळं केलं, प्रत्येक समाधान. जय जिनेंद्र. सांगताना मला एक गोष्ट आत्ता सांगावीशी वाटते की आई वडील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्यावर कसे संस्कार करतात किंवा त्यामुळे आपल्या आयुष्याला कसं वेगळं वळण लागतं, या संदर्भातली मी एक छोटीशी आठवण शेअर करते. मला आठवतं मी प्रायमरी शाळेमध्ये असतानापासून घरामध्ये नेहमी रेडिओ असायचा. जळगाव केंद्र होतं त्यावेळी. घरात नेहमी रेडिओ असायचा आणि त्यामुळे नेहमी ते ऐकलं जायचं. त्यामुळे एक प्रकारची आवड निर्माण झाली आणि एक उत्सुकता निर्माण झाली की काय असतं ते लाईव्ह, कसं बोलायचं असतं रेडिओवर. तर ती एक आवड पप्पांमुळे, कारण की पप्पांना रेडिओची खूप आवड होती आणि घरामध्ये रेडिओ नेहमी असायचा, त्यामुळे ते कानावर नेहमी पडत गेलं आणि त्यामुळे ती आवड निर्माण झाली. ही एक गोष्ट. दुसरी म्हणजे पप्पा त्यावेळी गॅस कंपनीत मॅनेजर होते. रविवारी पप्पांना सुट्टी असायची. त्यावेळी मला वाटतं सिलोनवर किंवा विविध भारतीवर भुले बिसरे गीत खूप जुनी गाणी लागायची. पप्पा नेहमी ती गाणी लावायचे आणि मला एक गोष्ट अगदी मनात म्हणजे आठवते की पप्पा मला नेहमी म्हणायचे, बघ मुला, जेव्हा कुठलं पण गाणं लागतं ना त्यावेळी तुझा आवाज चांगला असेल नसेल, पण जेव्हा ती त्या गाण्यातली ओळ रिपीट होते ना त्यावेळी तू ती ओळ परत म्हणायची. म्हणजे आपल्याला गाणं, आपला आवाज किती महत्वाचा नाही, पण आपण किती चालीत ते गाणं म्हणतोय हे महत्वाचं आहे. तर ही जी शिकवण त्यावेळी त्या गोष्टी काही कळत नव्हत्या, पण कुठेतरी ते वाक्य मनामध्ये एक घर करून गेलं की पप्पांनी काहीतरी सांगितलंय. आणि याचं एक वेगळी कलाटणी माझ्या आयुष्याला अशी मिळाली की एक आकाशवाणीबद्दल, रेडिओबद्दल किंवा गाण्यांबद्दल एक आकर्षण म्हणा किंवा आवड म्हणा एक निर्माण झाली. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या पप्पांना देते की आज मी पुणे आकाशवाणीवर जेव्हा पण काम करते तेव्हा खूपदा असे प्रसंग येतात की तेव्हा स्टुडिओमध्ये मी असते, गाणं चालू असतं, पप्पांचे ते शब्द मला आठवतात की आणि नकळतपणे माझ्याकडून ते गाणं परत म्हटलं जातं. म्हणजे हे जे असे एक संस्कार असतात किंवा पप्पा खूप ते लहान लहान आठवणी सांगायचे. त्यांना खूप जुन्या पिक्चरची आवड होती, त्यांना खूप माहिती सुद्धा होती. नवरंग पिक्चर लागला की ते म्हणायचे, बघ बरं हो ना, इथे ही जी राजश्री आहे ना ही शांतारामची बायको आहे बरं का. त्यावेळी या गोष्टींचं महत्व नाही समजायचं, पण आता जेव्हा मी काम करते रेडिओमध्ये, जेव्हा विविध भारतीवर उजाले उलटी या धोके लागतात, जेव्हा या आठवणी शेअर केल्या जातात, तेव्हा असं वाटतं माझ्या पप्पांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्यांनी कितीदा तरी मेला पिक्चर आतापर्यंत मी जेव्हा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इकडे होती, माझ्या लॅपटॉपवर कितीदा तरी मोठा मला मेला पिक्चर लावून दे, मेला पिक्चर लावून दे, किती आनंदाने ते बघायचे. त्यांना सगळी गाणी माहिती असायची, एक एक ऍक्टर ऍक्ट्रेसशी रिलेटेड आठवणी ते सांगायचे. मी खरंच
खरंच या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट माझ्या पप्पांना देते की त्यांच्यामुळे माझ्यामध्ये ही आवड निर्माण झाली आणि एक छंद म्हणून आज मी पुणे आकाशवाणीवर काम करू शकते. याचं पूर्ण पप्पांना मी कधी हे सांगू नाही शकली. खरं म्हणजे असं असतं की आपण आपल्या माणसाजवळ या गोष्टी एक्सप्रेस करायला पाहिजे की तुमच्यामुळे आज मी जी पडते आहे हे तुमच्यामुळे, पण हे मला सांगायला नाही मिळालं. पण या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांसमोर हे शेअर करते की याचं पूर्ण क्रेडिट माझ्या पप्पांना जातं. मी ही श्रद्धांजली नाहीये, कारण की आपल्या सगळ्यांच्या आठवणीमध्ये पप्पा नेहमीच जिवंत आहेत आणि जर आत्मा अमर असेल तर या सद्भावना पप्पांपर्यंत नक्कीच पोहोचतील. आज दिल भर आता है, समय बहुत कम है और बोलना बहुत ज़्यादा है. भाऊबद्दल जितकं सांगावं तितकं खूपच कमी आहे. अपारच 2 जुलै का 1 जुलै होशील बहुतेक वादिली घटना आहे. मिलन पिक्चर लागे तो भाऊने जुना पिक्चर गाणं आवडता. पिक्चर देखताना शुभम आयो दूध लावलंय. तो किती लिटर दूध लावे? मी के 2 लिटर बहुके वाटने मार्केट 1.5 लीटर दूध लावायला पैसा नव्हता. बोले जर 1.5 लीटर दूध लावतो तो कने मी मामाजी कने आटले उठने चिकने नहीं बेचतो. बोले मैंने 2 लीटर दूध लाए के मैंने गणे आनंद लेना. इसी घड़ी घटना है बाकी जितना बोला बहुत कमीच है कि सगळा मारा आज इतना 10-12 दिन में मारा काकाजी, बाबाजी, मारा भाई, मारा पाटिया, मारे सगळा रवि तो सहकार्य मिला. ये सब मारा पार्टी शिकाय है याद भावने खरी श्रद्धांजली दी. जय हिंद. होता 2 एकदम 2 नंबर जेट्स होता. एक माको आया कि मैंने तो आनंद होतो जिन्हें ते घर में पगले लगाओ ना ताकि तपशा रहे मैं कि मारसा में नहीं मारसा नहीं बने जेट्स कई पगला कहीं क्यों जिन दिन मारसा बन वो दिन मैंने पगला रखे जो थे नहीं थे आज इतने मैं काका खानदान में ताकि तपसे ज़्यादा पे तो तपसा करो तो एक बार आता जाओ 2-4 दिन 8 दिन में मिलता जाओ. पण टाइम नहीं मिळतो खरा खरा होती पण अब इतना 6 महीना मारून टाइमच मिलो नहीं जेट्सा नहीं मिला आवाले तर मी माझी घणी अंतराया पड गई आणि तो खुश होतो सगळा बदल प्रेम होतो. आया की पहला की होती जेट्सा घरे आया की मी गोते काही भी थोडंसं खाऊन देते की बिन्नी थे म्हणे आया की कधी लाडू देव कधी चहा देव कधी यो देव इतना खुश होता. आणि मयूरा टावर देखने घनी इच्छा होती पण काही योग होता मैंने टावर सुद्धा देखने नहीं मिले. काही करना नुसतं फोटो बताई कर रखा पर खुश हुए बस बाकी करीन. आणि इसो सगळ्यांनी आपण जितकं 12 दिन इसो प्रेम रखियो इसो चारी बाहेरनी सगळ्यांनी इसो प्रेम रखणं एकमेका पर साथ देऊन सगळ्यांनी व्यवस्थित राहणं एकमेकाला झुलून सगळ्यांनी लेवणं देवणं करणं बस माझी याच इच्छा आहे शेवटपर्यंत. पचिसो जेट सारा चोखो येसो करायला आणि सगळ्यांनी चोखो करो आणि सगळ्याला चोखो नको कमायलो आणि आपला परिवार में सगळा सुखी बनो. बस जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. मैंने इसो शब्द सूचे नहीं है. दादा सा गया उरामुळे एक इसो घर में आपला मोठा रोल जिको रेवे सहवास वो वेगळोच रेवे आणि वो नेहमी सब याद करत या टाइम ने दे रेवता तैसो करता या टाइम में यो रेवता तैसो बोलता इसो सगळा रोज रेवे. घर में बड़ा रोल जिको सहवास रेवे वो वेगळोच रेवे आणि बड़ा रोल चित्रछाया संचेच नेहमी अबे दे नहीं लिया पण या वैकी जी की याद है वैका साथेच ना साल आला ना मैंने प्रत्येक टाइम में याद कराला आणि इतना वे गया પછી इतना सब जन मैंने इतना इरसु याद करे है एक एक बात याद करके इरसु मोटो तरसु कहीच नहीं कि मैंने कितो चोखो काम करे असो मेरे को कितो चोखो आयुष्य गयो असो. मारे इतोच कहणं आहे सगळ्यांनी चोखो रहणं मिलजुल के रहणं बस और कहीं नहीं. दादा सा का ऐसा अचानक जाना हुआ लेकिन उसकी तो दिल में हम सभी के लिए बहुत ज़्यादा दर्द है. लेकिन इन 12 दिनों में सब लोग इतने साथ में आए सब साथ में बैठे इसका हमें बहुत आनंद है. लेकिन अगर ऐसा ही सब लोग हम पहले रहते थे सब साथ में आते थे तो दादा सा को भी बहुत खुशी होती थी क्योंकि सारा परिवार जब साथ में आता था तो दादा सा को बहुत आनंद आता था. आज शादी को मेरे 6 साल हो गए लेकिन दादा सा ने कभी मुझे अरे करके भी नहीं बोला. हरदम पापा के बारे में हो बहन के बारे में हरदम पूछते रहते थे.
अपन दादा साहब की साता पूछने जाते थे तो दादा साहब खुद होके हमारी साता पूछते थे। और दादा साहब के बारे में कुछ और क्या बोलना, उस परिवार से जो मैं सब कुछ छोड़ के आई थी, इस परिवार में सब कुछ मुझे मिल के आया। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। मेरे को रोज सुबह एक ही शब्द बोलते थे, उठे बराबर बिन्नी जय जिनेंद्र, दूर से भी बोलते थे। मैं झाड़ू लगा दी थी, देखते थे बिन्नी झाड़ू निकाल रहा है, जय जिनेंद्र, बस ये शब्द बोलते थे और कुछ नहीं बोलते थे बाबूजी। दिन भर में हम बाबूजी से ज्यादा बात भी नहीं करते थे, कुछ नहीं, पर बाबूजी आते जाते देखते थे क्या कर रहा है, क्या कर रहे हैं, क्या नहीं कर रहे हैं। कभी हमारा दिल भी हमसे बाबूजी का दिल भी दुखा होगा, पर बाबूजी ने कभी वापस जवाब दिया नहीं। बाबूजी कभी भी हंसते हुए सुनते थे, हंसते हुए बोलते थे, बात करते थे। कभी बाबूजी ने तकलीफ दी नहीं ऐसी कोई कि भाई बिन्नी से ऐसा क्यों बोला करके, कभी ऐसा कभी पूछा नहीं बाबूजी ने हमको। बाबूजी हम लोगों को एकदम अचानक छोड़ के चले गए। जय जिनेंद्र। मी आजोबांसाठी कधी शुभम हा नव्हतोच, मी नेहमी त्यांच्यासाठी बाबड्याच होतो। ते मला नेहमी बाबड्या या नावानेच हाक मारायचे। मी कुठेही असलो, काही करत असलो, दुपारी उठायचे तरी बाबड्या, सकाळी उठायचे तरी बाबड्या, कुठेही असलो तरी ते आवाज द्यायचे। आणि गेलो तर विचारलं तर ते हेच म्हणायचे की मला सवय झाली आहे, आता मी याला काहीच करू शकत नाही, तेच ते म्हणायचे। मी 4 वर्ष सोलापूरला होतो, 2 वर्ष पुणे होतो। त्याच्यासोबत राहायचं प्रसंगही खूप कमी आले, पण मी जेव्हा पण यायचो सोलापूर वगैरे कुठूनही, त्यांना जलेबी खूप आवडायची। सकाळी आलो की ते सगळ्यात पहिले सांगायचे की जलेबी आले। याच सगळ्या आठवणी आजोबांच्या। तर एवढं सांगून मी 2 शब्द संपवतो। सहवास होता कधी भूलच सका नहीं, जीवन में वाले मुझे खूब साथ दी। वागा हिम्मत परच आगे बढ़े, को आदर्श अख्ख्या समोर लेकर मारी वाटचाल उशी सुवत जाइए, उसी बड़ी आंतरिक भावना है। उनकी प्रेरणा लेखनच में मारो जीवन जगू। आज सगळ्याला एक मारो जीवन सुखी होईल या मला आत्मविश्वास है। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। आज काका जी हमारे बीच नहीं है, पर वो हमारे बीच है, ऐसा ही हमको महसूस हो रहा है। और हमेशा हमें सब परिवार को ऐसा ही महसूस हो कि वो काका जी हमारे साथ है और हम उनके आदर्शों पे, उनके बताए हुए मार्ग पे आगे बढ़ते रहे और उनकी सलाह के हिसाब से आगे चले और हमें वैसी प्रेरणा दे भगवान और वैसी शक्ति हमको दो। जय जिनेंद्र। आज सब बोलन जिसको कोई ये नहीं मार करने क्योंकि दादाजी की इतनी याद है, इतनी याद है, वो बोलन का शब्द नहीं है, पर मैंने फक्त इतोच बोलना है। मैं जरा भी दुकान पर से आवतो, पप्पा 12 बजे जिम पर नहीं जाता, मैंने जिमन टाइम होता तो 2:30 बज जाती। दादाजी ने दोपहर का नींद लगती नहीं, दरवाजा खोलो पहले आ जाता, बबड़े बोले तो क्यों टाइम लगावे, फटाफट आई जाओ ना, 3 बज जावे, रात को जिमे की नहीं जिमे तू, 3 बज जावे, कहीं करते रहे, कहीं नहीं करे, तबियत करने भी ध्यान देते था। दर्शी थे, सब जने बोले तारा पीछे, वैसे घड़ी घड़ी बोलता था, तो मैं कहीं सुन नहीं, मन बोलना कुंडीला जल्दी चिमन्या, जल्दी चिमकन जा, कोई रहना नहीं मैं यहाँ बोलने वाला, बस मैंने ये बोलना है तो। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। जरूरी लाजी कल्याण जी की योजना हमारा बाबा जी, बड़ा बाबा जी होता, मेरे को देहांत 5/7/2020 में अचानक हुई। आणि इसको कोई याद आवे अभी घड़ी घड़ी मार्केट दर टाइम में आता दुकान पर, तू यो कर वो कर, इसो कर उसो कर, दर टाइम मैंने कहीं आइडिया देकर होता, पण मैं कधी सुनी नहीं। मेरे को अभी सो वाटे खरंच बाबाजी जिकडे होता घणं चोख होता महाराज, ते कहीं महाराज लेकर होता, यो तू यो रख यो ला यो थरस लायलो है, एकदम आपुलकी मारतात मार्केट में होता बाबाजी। आणि आया पाहिजे मयूर थारकणी में आऊ ना, मन 10 मिनट बोलून वाडे गणचोक आवडे, आठ वातावरण चोक होय, वैसे मैंने कायम बोलते रहते बाबाजी। पण मैं जरा एकदम हंसणावर होतो, बाबाजी हे सगळे करो, हे सगळे वागवते,
पण म्हणे आपल्या वाटे खरंच बाबाजी घणाच म्हणे एकदम मुद्दारी बात की होता पण मी ध्यान दिली म्हणे. आणि आभार मध्यंतरी मी तर औरंगाबाद होतो जरा को मैंने घड़ी फोन आओ मयूर कहीं चालू है किसी तबियत बनने रही किसी तारो कहीं चालू है जरा मैं सूर्य वास्ते इतनी आटापिटा होती मन देखा ना बाल किसो पर मैं तबियत कारण मैंने नहीं ले जा सकी पर मैंने वीडियो कॉल बता दिया तो मैंने इतना खुशी हवे सूर्य देखकर आणि मैंने घना वाटे बाबाजी खरंच घना जल्दी निकल गया मागाहून अजून जे बाबाजी तो घना काही व्यक्तीची का अनुभव होता व्यक्तीची की आयडिया होती घनी चोकी होती दर टाइम मैंने कहीं की आयडिया देकर होता बिझनेस वास्ते इसो कर मयूर पण मी खरंच अबे म्हणे त्रुटी वाटे की घनाच हे बाबाजी घना जल्दी काय आणि शेवटा क्षणी मी काय समोर नव्हतो नाही तर वेने घना आवडतो मी काही माणसाची सगळी बात मी शेअर करतात इसो हो उसो हो इनिसो करो उनिसो करो सगळी बाता म्हणे होता पण शेवटा क्षण कसं बाबा मैंने गणेश वाईट वाटे आणि आज मार बाबाजी ने पूरा 12 दिन तक मैंने कंटिन्यू की याद आती रही आणि जे किसो 1 मिनट गए नहीं कि बाबाजी याद नहीं आई रही फोटो कन आए की जिका लारगान में सगळा म्हणे याद आवतो किसो बेटे किसो वाटते बाबाजी आठच भेटेला अजून बाबाजी गयाच नाही मागतो बाबाजी घणी कमी भाषेला पण अब एक इलाज नहीं है वो जुत्तोच मारोस क्यों नहीं कि बाबा मैंने चूंकि शांति देव आत्मा ने आने को चूंकि वो जय जिनेंद्र आज मेरे दादाजी का 12वां है तो मैं उनके याद में 2 यादें बोलना चाहता हूँ। हम बचपन में परेश्वर में दोनों खेलने को इधर आते थे। पहले जुने घर में रहते थे लक्ष्मी नगर में, फिर बाद में उधर आए रहने के लिए बड़े घर में। तो अभी लेकिन इधर ही हम खेलने के लिए आते थे। मस्त एनवायरनमेंट था इधर, जगह मुफ्त थी। लेकिन उनका एक उनके रूप में जाने के बाद अलग ही फीलिंग आता था। बेड मस्त था, फिर उसके ऊपर मच्छरदानी चौकोनी मच्छरदानी लगाते थे, ऊपर सोते थे। तो मुझे बहुत ऐसा लगता था कि यहाँ उनके पास आके रहने का, रात को सोने का। ये मेरी फर्स्ट याद है। और दूसरी याद है, मैं जब स्कॉलरशिप में आया था 7वीं स्कॉलरशिप में, तो वो दुकान पे ही आए थे, दुकान पे बैठे थे। तब मैं उधर गया, सबके पैर पड़े, सबने कौतुक किया। लेकिन उन्होंने मुझे पेड़े लाने के बोले और पेड़े के लिए सब पैसे उन्होंने दिए। तो मुझे इतना खुशी हुई, बाप रे, दादा ने मुझे पेड़े ला के दिए। फिर सब जगह पेड़े बांटे और पेड़े बांटते रहे। बोला दादा ने पेड़े दिए, मेरे दादा ने पेड़े दिए। मुझे 2 इंसिडेंट्स बहुत याद आते हैं मेरे दादा के। जय जी। जय जी। घऊ करा भी आओ तो दुकान पर है, बीजू कटे गयो, बीजू कटे 2-4 दिन नहीं आयो तो लगेच मन गयो तो तू क्यों नहीं आयो रे। मैं इस्त्री करने एक दिन आड़ आवतो तो बारे आए कर बैठ तो हमारी बात देखतो। मैं जर परस्पर निकल गयो तो वो लाडला दरवाजाने आवतो मने देखतो, मने हाथून क्यों तो बघतो आटने आव, मने मिलने, मने आटने आव, मने मिल इसो कायम क्यों तो अब कौन केला मिलन पण कौन ये करीला। मैं 8 दिनों नमो ओरियंताणं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो जानं नमो लय सौ सावणं सौ पंच नमो कार सव पावपणा सर्व मंगलांच सवेशी पडमंग हवै मंगलम। जय जिनेंद्र। सबने मारा प्रणाम। सबसे पहले उस आत्मा ने मारा वंदन। पलक झपकता आज 12 दिन हुई गया। मैं किती अभागी की मारा भाऊ का अंतिम दर्शन करने सुद्धा आईजो नहीं। मारी पुण्य की कमी आज कोरोना महामारी सबसे जड़कर रख दिया है। आज भाऊ को 84 साल में निधन हुआ। मैं सब भाई बहनों में छोटी, मारो 3 भाई मारा भावसा की बराबर, पण जवरी भाई मने बेबा सिवाय बोल्यो नहीं। मैं आऊं, मिलकर आऊं અને तो 2 दिन પછી मैं अगर फोन करूं तो भाऊ मने पूछे बेबा तू करा आई रही है रे। भाऊ मैं आज आभार तो आकर गई ना। आज मैं सबसे छोटी, मारा एक छत्र मारा माथा पर से जाए रहा। मारा भसेजी मारी बड़ी भाई आज पण मने याद है कि मारा भाऊनी मने અને पिंकी ने बड़ी यात्रा समय शिखरगिरी करे। मैं नहीं बोलू रे भाऊ। भाऊ तारी याद तो घनी आवे रे। इसी घनी सारी बातें हैं
के बोलो नहीं बेटू तो टाइम निकल जाए। शेवटे इतच केवण है कि आपको खिवसरा परिवार को मोती निकटो पड़ो इतो बोलकर मैं मारा शब्द ने विराम दू और मिच्छामी दुकड़म दू। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। बाबा जी अब हमारे बीच नहीं रहे, ये सुनकर मन अशांत हुआ, क्योंकि 2 दिन पहले ही मैं उन्हें धुलिया मिलकर आई थी। पर जब मुझे समाचार मिले तो मुझे विश्वास ही नहीं हुआ कि ये सही में बाबा जी अब हमारे बीच में नहीं रहे हैं। कुदरत का ये नियम है, आने वाला एक दिन जाने ही वाला है, पर जब अपना निकट का जाता है तभी मन को मनाना बहुत मुश्किल हो जाता है। सोचती हूँ बाबा जी अपने साथ क्या ले गए, घर परिवार पैसा सब यही छोड़ गए, पर वो अपने साथ लेके गए अच्छे बुरे कर्मों को। हमें भी वही करना है। हमें उनसे एक सीख मिली है कि अपने को धर्म ध्यान में लीन होना है और अच्छे कर्म करना है। बस भगवान उनकी आत्मा जहाँ भी हो जैन शासन को पावे, यही भगवान से ईश्वर से प्रार्थना करती हूँ और भगवान खिवसरा परिवार को ये दुख सहने की शक्ति देवे, ऐसी इच्छा रखती हूँ। पापा ने ये या दुख घड़ी में मैंने अजून एक बात कहनी है कि आज एक सॉर्ट ऑफ पूरी हमारी फैमिली हमारा साथ है। आज 12 दिन बाबा जी, काका जी, हमारा सगळा भाई, ये सगळं एक साथ रिया त्यामुळे एक वेगळीच फिलिंग होती की नाही आपण सगळं एक साथ। पप्पा जर आज असता तर खरंच मला इतकं सोपं वाटतं असतं, कारण मी नेहमी बोलता सगळ्याकडे प्रेम करणं कोई म्हणजे इसो आपा एकमेकांनी बरंचदा इसो होय की आपा बाता लेखन बैठा, पण पप्पा नेहमी होता की बाता बोलतो रवनो आणि जी काम प्रत्येका वेळी जी की सोपी बात आहे ना वालेंगन आपा सगळ्यांनी प्रेमू रेवणे जायचे। पप्पाने सावंतरी एक कमी आयुष्यभर राहिला वादा का कोठे आज बायसारी मारी सगळ्या बेनारी कमी आटणे हे अदरवाइज पूर्ण फॅमिली गेट टुगेदर सॉर्ट ऑफ आहे। म्हणजे आज सगळा जण आपले आपले भावना आके व्यक्त करी है। दिलीप भाऊ ने मैं मन करू थैंक यू बोलू की उन्हें एक प्लॅटफॉर्म दियो या निमित्त आपल्या फॅमिली मध्ये प्रत्येक मेंबर आज आठे आपलं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यामुळे आपल्याला पण कि एक एक्सप्रेस होनो कही रहे यो या बात एक समोर आई है, यो एक वेगळे बात पप्पा कनु म्हणजे या बाइक में तोच में के सुख की बात यहाँ हुई है। वैसा मीनाताई, शिल्पा हे लोकांनी पण इसो दोनों बाइक वाटतोशी साठी कमी माने आठे नेहमीच वाटरी है, पण पप्पा घना शांती उगळले बाकी कोणतीच इच्छा अशी अपूर्ण नव्हती। दादाने मैंने पूछो होतो आणि खरंच घना शांती म्हणजे वे गए हे त्यामुळे ते पण म्हणजे शोक नको करजो मी समजतो कुठे थाने काही वाटतो शील, पण મને इतकंच कहणं आहे की आपण सगळ्याजण साथे हे एकमेका साथे हे आणि या जी की फिलिंग आहे या पप्पाने नेहमीच शांती देवती राहिला। सगळ्या साथे असताना जर म्हाका कनु कठे पर्सनल लॉस में कई एखाद वेळा कई पोलीस घेऊनशील की नाही तर मी मन करू खमत थांबणा करू आपा सगळ्या एकमेकाने नेहमीच साथ देवता रेवा अशी आशा देऊ। जय जय।